हॅलो मैत्रिणींनो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हाफ कॉलर ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे प्रिन्सेस कटमध्ये. हा आपला ब्लाऊज पीस आहे, साधा ब्लाऊज पीस आहे आणि ह्या मापाप्रमाणे आपण ब्लाऊज कटिंग करणार आहे. मी ब्लाऊज उलटा करून घेतला आहे आणि खाली सरळ लाईन आखून घेतले. उंची 14 आहे, त्यात मी 1.5 इंच प्लस करते. 15.5 इंच मी उंची घेते. शोल्डर 15 इंच आहे, त्याच्या अर्ध 7.5. उंचीला मी अजून एक मार्किंग करून घेते आणि 7.5ला सुद्धा अनेक मार्किंग करून घेते. शोल्डर लाईन आखून घ्या. जेवढं शोल्डर घेताय तेवढं छाती लाईनला पण 7.5लाच मार्किंग करा. मुंढा 7.5 इंचच घ्या. छाती लाईन आखून घ्या. मुंढा लाईन आखून घ्या. आता 2.5 इंच शोल्डरवर एक मार्किंग करा. मुंढा लाईनीवर 1 इंच मुंढा उतार घ्या आणि क्रॉस लाईन आखून घ्या. मुंढा लाईन 6.5 इंच राहिले, त्याचा मध्य काढा. अर्धा इंच आतमध्ये मार्किंग करा. क्रॉस लाईन आखून आता पहिला आपण छातीला मार्किंग करू आणि नंतर मुंड्याचा शेप देऊ. जी तुमची छाती आहे त्यात तुम्हाला 2 इंच प्लस करायचं आहे. 28 ते 50 इंच तुमची छाती असू द्या, सेम प्रोसिजर करायची आहे. आपण छातीमध्ये 2 इंच प्लस केलं, 36 आलं. 36चा चौथा 9 इंच येतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग घेतली. असं आपण टोटल 10.5 इंच छाती घेतली आहे आणि मुंडा शेप दिला. कमर 28 आहे, भागिले 4 7 येते आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर आपण 8.5 इंच कमर घेणार आहे. कमरेला आपण ट्रक्स घेणार नाही आहे, कारण की कॉलर आहे आणि गळा पॅक आहे. तुम्ही सुद्धा सेम प्रोसिजर करणार आहात. मागील गळा फक्त अर्धा इंच आपण मार्किंग केली आहे आणि गळ्याचा शेप दिला आहे, कारण की कॉलरसाठी गळा येत नाही. आणि अर्धा इंच मुंडा उतार मुंडा आपण आतमध्ये गेलो होतो, ती लाईन आपल्याला सरळ करायची आहे. म्हणजे शोल्डर लाईन तुम्हाला अर्धा इंच मायनस करायची आहे किंवा कमी करायची आहे. आपलं आखून कंप्लीट झालंय. मी कटिंग करून घेते. आपण पाठीमागची शोल्डर लाईन अर्धा इंच कमी केली आहे. आता आपण हा मागील भाग ठेवून पुढील भाग छापून घेणार आहे. तर मी ओपन बाजू आहे आपली, ही ओपन बाजू मी सरळ केली, पिना लावल्या आणि मागील भाग त्याच्यावर ठेवला आहे. आणि आता आपण हाच भाग परफेक्ट आखून घेत आहे, कारण की पुढं हुक येणार आहेत. हे बघा, त्यामुळं पुढील भागाला आपण मुंडा उतार येणार नाही आहे आपला. प्लस जिथं पुढील भागासाठी ठीक आहे, आपण पुढं कटिंगमध्ये बघूच. आता मी कपडा माझ्याकडे फिरवून घेतला, सरळ करून घेतल्या, म्हणजे मला आखणं सोपं जाईल. उंची जी तुमची उंची आहे मागील, त्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. मागील उंची 15.5 होती, तर पुढची मी 16.5 इंच घेतली आहे. आपण उंची 1 इंच वाढवली आहे मागील भागापेक्षा जास्त. कमरेमध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा वाढवणार आहे पुढील भागासाठी. छातीमध्ये 1 इंच वाढवणार आहे आणि ह्या लाईनी आखून घेणार आहे. 2.5 इंच शोल्डर लाईनवर एक मार्किंग करा. तोच आपला गळा रुंदी असणार आहे. पुढील गळा मी 7 इंचाचा घेतला आहे आणि 2.5 इंच मार्किंग करून आपण एक बॉक्स बनवला आहे. याच्यामध्ये मी गळ्याचा शेप देते. कॉलर नेक आहे, इथं गळा तुम्ही वाढवू नका, आहे असाच ठेवा. आणि जे आपले मुंडा आहे त्याचा मी मध्य काढला, 6.5 मुंडा लाईनीचा मध्य काढला आणि मी आतमध्ये अर्धा इंच मार्किंग केली आणि क्रॉस लाईन आखली आणि पुढील मुंड्याचा शेप देत आहे. कारण आपण मागील मुंड्यासाठी अर्धा इंच आतमध्ये आलतो, तर मागील अर्धा आणि आताचा अर्धा, तसं आपण टोटल 1 इंच पुढील मुंड्यासाठी आत आलो आहे. ट्रक्स पॉईंट 10 इंच, ॲपेक्स पॉईंट 4.25 इंच. जे तुम्ही ॲपेक्स पॉईंट घ्याल त्याच्या अर्धा इंच मायनस करून तुम्ही कमरेवर मार्किंग करणार आहात. आणि मी कमर ट्रक्स
हा 2 इंचाचा घेत आहे आणि प्रिन्स कटचा असा शेप दिला आहे. अर्धा इंच मी इथं सुद्धा ट्रक्स दाबणार आहे किंवा एक चुनी दाबणार आहे. तर हे बघा, इथं आपण अर्धा इंच कपडा असा मायनस करतोय. आता मागील भाग तुम्हासने मार्जिनिंग साईडला असा ठेवायचा आहे आणि उंचीला तेवढाच भाग मार्किंग करून घ्यायचा आहे. पुढील भाग आपल्याला क्रॉस इथं असा कट करायचा आहे. आणि हुकाय साईडच्या पट्टीला सुद्धा आपल्याला अर्धा इंच वर असं जायचं आहे. हे बघा, अपेक्स पॉईंटला एक कट टाकून घ्यायचा आहे. आता मी कटिंग करून घेते. मी सगळ्यात सोपी बंद गळ्याचा हा ब्लाऊज मी कटिंग करून दाखवत आहे. याच्या आधी मी खूप वेळ पुढील भाग कटिंग दाखवला आहे. मागील भाग छापूनच आपण घेतो, पण सगळ्यात सोपी इथं मी मुंड्या शेप, प्रिन्सेस शेप दुसरा मुंडासुद्धा बनवला नाही आहे. याच्यामध्येच मी ब्लाऊज कटिंग केला आहे. सगळ्यात सोप्या पद्धतीत कटिंग केला आहे. तुम्हासनी ही पद्धत आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. आपला ब्लाऊज कटिंग झाला आहे. आता आपण मागील गळा आपण अर्धा इंचच आखला आहे, तो सुद्धा आपण कट करतो. कॉलरसाठी मागे गळा येत नाही, फक्त शोल्डरमध्ये अर्धा इंच आपण दाबू आणि तो प्लेनच राहणार आहे. पुन्हा आपला मागील पुढील भाग कंप्लीट झाला आहे आखून. आता मी बाही कटिंग करायला घेते. आपला डबल कपडा आहे. आता मी ह्याला 4 फोल्ड केला आहे. आपली बाही लहान आहे, 3.5 इंचाची आहे. त्यात मी 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग ॲड करते. 1.5 इंच साधी बाही आहे, तर आपल्याला खाली 1 इंचाची दुमडपट्टी येणार आहे. तुम्हासनी बाही रुंदी छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. तुमची जीही छाती असेल त्याचा चौथा घ्यायचा आहे. आणि 3 इंच मुंडा उतार. इथून क्रॉस तुम्हासनी 9 आलं पाहिजे, कारण 7.5 आपण मुंडा गोलाई घेणार आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. बंद गळा आहे आपला आणि ह्या पद्धतीनं मुंड्याचा बाहीचा मुंडा शेप द्या. दंड आपले 6 इंचाचे आहेत. 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, 7.5 इंच. आपण हा 1 इंच 1.25 इंच मार्किंग करून घेणार आहे आणि हा असा फोल्ड होणार आहे. तर ही इथं मार्किंग येईल आणि हा असा कट होईल. तर मी याला नॉर्मलच कट करते. आपला ब्लाऊज बाही शिवल्यानंतर आपण इथं कट टाकून घेणार आहे. इथे कट टाकून घ्या. इथं फोल्ड होणार आहे आपला आणि बाही ओपन करून पुढील मुंडा शेपसुद्धा कट करा. बाही कटिंग कंप्लीट झाली आहे. कॉलरसाठी मी हा कॅनव्हासची पट्टी कट केली आहे. तिची उंची 11 इंच आहे आणि रुंदी मी 1.25 इंच, 1 इंच पुढं 2 लाईनी घेतल्या आहेत आणि तिला हलकासा असा गोल शेप द्यायचा आहे कॉर्नरला. ह्या पद्धतीनं आपली कॅनव्हासची कॉलर कट झाली आहे. आपण ही कपड्यावर चिपकून घेणार आहे. ह्यासाठी आपल्याला डबल कपडा हवा आहे. हे बघा, हा एक कॅनव्हाससाठी आणि एक अस्तर म्हणून. आता आपण ब्लाऊज शिवायला घेऊया. हा साधा ब्लाऊज आहे, तर मी मार्किंग करून घेतली उलट्या बाजूची आणि आपण पीस उलट्याला उलटा सरळला सरळ ठेवून शिवून घेणार आहे. मी प्रिन्सेस शेप जोडताना मला हा शेप कमी पडला होता, तर मी याला एक ट्रिक वापरली आहे. बघा तुम्ही ही ट्रिक फॉलो करून तुम्हासनी आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. हे पीस मोठा आहे, तर मी याच्यावर एक शिलाई मारून घेतली आणि दुसरा पीस आता मी त्याच्यावर ठेवून हलकासा खेचते, खूप नाही, आणि आपण जोडतोय. तर हा पीस आपल्याला पुरतोय. म्हणजे मगाशी तो अर्धा ते पाऊण इंच कमी पडत होता, आता तो बनतोय आपल्याला. हे बघा, हे जोडला गेला आहे, कारण की इथं आपण नवीन मुंडा शेप बनवला नव्हता, डायरेक्ट कट केला होता प्रिन्सेस शेप, तर तो जोडायला जर आपल्याला असा त्रास होतो. आता आपण त्याला दाब शिलाई, सगळा कपडा एका साईडला घेऊन आपण दाब शिलाई दिली आहे प्रिन्स कटला. आता आपण अपेक्स पॉईंटचा
ट्रकसुद्धा दाबून घेतला आहे. सेम असा दुसरी बाजू तुम्ही बनवून घ्या. कमरेला मी खाली ह्या 1 इंचाची खाली पट्टी अशी फोल्ड करून लावत आहे. इथं आपली हातशिलाई नाही येणार आहे, इथं पॅक पट्टी राहणार आहे कमरेला. आपली कमरपट्ट्या दोन्ही बाजूला लावून झाल्या आहेत. आता हुकाई पट्टी लावून घ्या. हुकाई पट्टी लावून झाल्यानंतर आपल्याला ह्या चक करून घ्यायच्या आहेत. छोटी मोठी जी मोठी आहे ती कट करून दोन्ही समान करून घ्यायच्या आहेत. हे बघा आपली समान करून झाली आहे. आता मागील भागाला आपण ट्रक्स तर देणार नाहीये, तर मी कमरेला कमरपट्टी अटॅच करून घेते. आता मागील भाग मी उलटा ठेवला आहे, सरळ ठेवला आहे. पुढील भाग त्याच्यावर उलटा ठेवला आहे आणि आपण डायरेक्ट शोल्डर असा जोडून घेतो. हे बघा ह्या पद्धतीने हे एकदम व्यवस्थित आपलं शोल्डर जोडून झालं आहे. सेम दुसऱ्या बाजूचं पण मी अनेकदा जोडून दाखवते. हे बघा ह्या पद्धतीनं तुम्हाला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूच आपलं शोल्डर जोडून झालं आहे. आता आपल्याला कॉलर मी बघा बरोबर मागील भागाचा शोल्डरपासून जोडून व्यवस्थित घेतला आणि मध्य काढला. आता आपल्याला कॉलर 11 इंचाची लावायची आहे. त्याचा मी मध्य काढला. 5.5 येतो, तर मी मार्किंग केले तिथून 5.5ला एक मोजलं आणि तिथे कट मारून घेतला. आपली एवढी कॉलरला इथं बसणार आहे ब्लाऊजला. तर राहिलेल्या कपड्याला आपण तिरकी पट्टी अटॅच करून गळा बनवून घेतोय आपण. पंचकोनी गळा मी घेतलाय समोरचा. तुम्हाला हवा तर तुम्ही इथं गोल पानाचा तुमच्या आवडीचा गळा तुम्ही घेऊ शकता. सेम मी दुसऱ्या बाजूला सुद्धा गळ्याला पट्टी लावून दाखवत आहे. पंचकोनीच गळा आहे, तर मी इथंशी चुनी पकडते. आपली पुढील गळ्याला पट्टी अटॅच झाली आहे. एक्स्ट्रा पट्टी मी कट करून काढते, कारण की आपला गळा तिथपर्यंतच आहे आणि पट्टी आपल्याला फोल्ड करणं पण सोपं जाईल. हे बघा ह्या पद्धतीनं. आता आपल्याला कोणाच्या ठिकाणी कट टाकायचा आहे आणि दाब शिलाई द्यायची आहे. आपली दाब शिलाई देऊन झाले. आता आपल्याला सगळा कपडा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि एक फिनिशिंग शिलाई द्यायची आहे. आपली फिनिशिंग शिलाई सुद्धा देऊन झाली आहे. मी असा हे बघा सेप असा हे करते. इथं आपली कॉलर लागणार आहे, तर असा तो थोडा बाहेर निघला आहे. सेम दुसरी बाजू सुद्धा अशीच करून घ्या आणि हुकाई पट्टी ठिकाणी परत एकदा तुम्हाला चेक करायचं आहे. इथं तुम्ही एक्स्ट्रा दाबत नाही ना ते. आता आपण कॉलर घेऊ. मी कॅनव्हास चिपकून कॉलर ठेवलीच होती आणि आपण एक्स्ट्रा कपडा त्याच्या बाजूचा सगळा कट करून घेतला आहे. आता आपल्याला इथं कॅनव्हासवर शिलाई मारायची नाही, कॅनव्हासच्या बाजूने कपड्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण आपला जे गोल शेप आपण फिरवला होता तिथून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ही गोल शिलाई मारायच्या आधी हे बघा एक्स्ट्रा कपडा आपल्याला शिलाई मारल्यानंतर जो एक्स्ट्रा आहे तो एकदम थोडा 1/2 इंचच ठेवायचा आहे. जोही जास्त आहे तो सगळा कट करून काढायचा आहे. आणि मी हे पट्टी आधीच इथं शिलाई मारायची होती, आपल्याला गोल शेप द्यायच्या आधी मी विसरली आहे, तर मी थोडीशी पट्टी आपली खोलली आणि नंतर ही शिलाई मारून घेते. हे बघा इथे मी थोडी खोलले आणि ही शिलाई मारते. आता तुम्हाला इथं परत शिलाई मारून हे जोडून घ्यायचं आहे. इथं शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने. आता आपण ब्लाऊजला कट टाकून घेतला आहे. सेम असाच कट आपल्याला कॉलरचा पण मध्य काढायचा आहे. ज्या साईडला आपण कॉलर कॅनव्हासवर फोल्ड केली ना त्याच्या दुसरी बाजू आहे तिला पण कट टाकून घेतला आहे आणि ह्याशी जोडून बघतोय पुरते आपल्याला कॉलर. तर आपण आता लावायला घेणार आहे. तर आपण ही अशी लावायला नाही घेणार आहे. ही कॉलर मी परत पलटी केली आहे, व्यवस्थित करून घेते. हे बघा मी व्यवस्थित कॉलर करून घेते आणि आपल्याला
हे बघा अशी मी उलटी कॉलर केली, दिसते तुम्हासनी. ही ब्लाऊजच्या मी आतमध्ये कॉलर घातली आहे. ब्लाऊज सरळ आहे आणि आपण कॉलर लावाय. हे बघा, हे ब्लाऊज कॉलर मी अशी ओपन करून ठेवली आतमध्ये आणि ब्लाऊज सरळ आहे वरून. आपण याच्यावर कटला कट जोडतो. हे बघा, कटला कट जोडला गेलाय. आपली कॉलर ह्या पद्धतीने अटॅच झाली आहे. हे बघा, जिथं आपण एक साईडचा कपडा आपण कॅनव्हासवर फोल्ड केला, दुसऱ्या साईडचा कपडा तेवढाच बाहेर आहे, त्यात तो आपल्याला ब्लाऊजला अटॅच करायचा आहे. आता ब्लाऊजला आपला कपडा अटॅच झाला. हा बघा, हा मी मगाशी खोलला होता तेव्हा थोडा ओपन आहे, तर मी तो शिलाई मारून घेते. जर तुमचा आपला आता हा कॉलर ब्लाऊजला अटॅच झाली आहे. आता पूर्ण जिथं आपण कॉलर जोडली तिथं कट टाकून घ्यायचे पूर्ण गळ्याच्या बाजूने, पूर्ण फुडून पासून ते पाठीमागं. हे बघा, छोटे 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 कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकणं गरजेचं आहे, तेव्हा कॉलर तुमच्या गळ्याप्रमाणे व्यवस्थित फिरेल. आता कट टाकून झाले. आता इथं थोडा एक कपड्याचा कण किंवा एक धागासुद्धा बाहेर डोकवून द्यायचा नाही आहे. सगळा आतमध्ये ढकलायचं आहे कॉलरच्या आतमध्ये, कारण आपली ब्लाऊजच्या आतून पण आणि बाहेरून पण फिनिशिंग येणार आहे कॉलरला. हे बघा, हा पूर्ण कपडा आपल्याला आतमध्ये ढकलायचा आहे. कट टाकल्यामुळे आपल्याला हे करणं सोपं जातं. कट टाकणं गरजेचं आहे आपलं. हे बघा, कट टाकल्यामुळे तो शेप आपला व्यवस्थित फिरतो. आपली कॉलर अटॅच झाली आहे. पूर्ण फिनिशिंग सोबत आपली कॉलर अटॅच झाली आहे. हे बघा, आतून बाहेरून बिलकुल कुठं धागा बाहेर दिसत नाही, काही नाही. इथं आपल्याला हातशिलाई येणार आहे. हे पंचकोनीचा टोक दिसतोय, इथं आपण फोल्ड होणार आहे ती उलटी आतमध्ये. आता पुढील भाग आणि मागील भाग आपल्याला हा असा जोडायचा आहे आणि एक्स्ट्रा कपडा इथला सुद्धा कट करून काढायचा आहे. हे बघा, इथं माझा थोडासा पाव इंच जास्त आहे तर मी कट केला. आता ही आपला बाही आहे. मी बाही आत्ता घेतली, हिला आपण उलटी बाजूला मार्किंग करून घेतली आणि बाहीला आपण असं फोल्ड देणार आहे. हा एक फोल्ड आणि अजून एक फोल्ड. इथं आपली हातशिलाई येणार आहे, म्हणून मी इथं मोठी शिलाई मारून घेते. सेम अशीच तुम्ही दुसरीसुद्धा बाही बनवून घ्या. आता दंड 6 आहेत, इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हा क्रॉस येतो, इथं कट करायला बरोबर नाही आहे, तर मी हा घातल्यानंतर त्या लेडीजला जर खूप लूज वाटत असेल तर मी नंतर शिलाई मारून देईल, तर मी आता मारत नाही आहे. आता मी बाही अटॅच करायला घेते. हे बघा, आपण पहिलाच शोल्डर अर्धा इंच पण कट करून काढला होता, तरी पण आता थोडा कपडा बाहेर डोकवत होता, तर मी तो कट करून काढला आणि नंतर बाही अटॅच करते. आपली बाही अटॅच करून झाली आहे. दुसरी पण बाही तुम्ही अशीच अटॅच करून घ्या. आता मी ब्लाऊज सरळ ठेवला आहे. पहिला मी सरळ शिलाई मारून घेते. सरळ शिलाई मारून झाली. ही प्रोसिजर नॉर्मल आहे, मी सगळ्या ब्लाऊजला ही फॉलो करते, त्यामुळं सगळ्याच ब्लाऊजला मी ह्या पद्धतीनंच फिटिंग करते, कारण की मग इकडून आपल्याला धागे बाहेर निघत नाहीत. आणि नंतर ब्लाऊज उलटा करून परत एक शिलाई मारली. आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेतो. कमरेला ही हुकाई पट्टी सोडून आपल्याला बाकीची कमर मोजायची, ती 28 आहे. तर 3 इंच एक्स्ट्रा कपडा आहे, तर 3चा अर्धा 1.5 आणि 1.5च्या अर्ध पाऊण इंच आपण कमरेला दाबणार आहे. हे बघा, इथं पाऊण इंच, इथं आपण 7.5 इंचाला घेणार आहे, तर 7.5. इथं सुद्धा पाऊण इंचच आहे आणि बाहीला मी सरळ शिवणार आहे. तर आपला एक साईड फिटिंग करून झाली आहे. तुम्हासनी मी हा ब्लाऊज कटिंग टिचिंग दोन्ही दाखवला आहे. तुम्हासनी कॉलर अटॅच कटिंग आणि शिवायची कशी तीही दाखवलेली. तुम्हाला नसेल समजलं तर मला कमेंट करा. मी स्पेशली कॉलरसाठी फक्त कॉलर कशी लावायचे याचा व्हिडिओ बनवेल. ही साईडसुद्धा मी त्याप्रमाणेच फिटिंग करून घेते. ती बाजू केली त्याप्रमाणेच.
आपला ब्लाऊज शिवून पूर्ण तयार आहे, हे बघा. आणि मुंढा सुद्धा आपला व्यवस्थित जोडलेला आहे. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा.